साहेब महानगरपालिकेतील अधिकाऱ्याने पत्नीच्या नावाने दाखला प्लॉट साहेब काय काय भानगड आहे? सर प्लॉट घेण्याचा हे ते घरपोच देण्यात आलं होतं त्यांना, पण नंतर ते परत घेतलं सर मग वापस करा. हे नियमात बसले का? हे उत्तर आहे का त्याचं? हे उत्तर आहे का? तुम्ही महानगरपालिकेतल्या काही वस्तू घेऊन जायच्या, मग तक्रार झाल्यानंतर वापस आणून द्यायच्या. हे उत्तर आहे का? काय कारवाई केली याच्यावर? हो साहेब, हे मिड डे मील आहे साहेब, हे अंगणवाडीचं मिड डे मीलचं असेल किंवा कशी असेल ते पोरं खाऊ ना, आपण त्याला खाऊ देऊ राहिला. शिक्षण विभागात शिक्षण विभाग या इकडे शिक्षण विभाग ते तूर दाड मुंगाचे दाड दे थांबा, इथं थांबा, गडबड नका करू, या साहेब. कुठं आपल्या भावना कुठं काही हातल्या का? काही संवेदनशील नाही, चिंता नाही का आपल्या? तुम्ही आता त्याविषयी आपण सांगितल्यानंतर आपण शाळेत पोषण अधीक्षक चिखलधारा धारणे योगी आहेत, त्यांना पूर्ण माहिती आमच्या कार्यालयाला द्या. मी स्वतः जिल्हाधिकारी म्हणून त्याच्या व्यक्तिशः पाठपुरावा करेल. जिथे जिथे आवश्यक आहे आपण लोकप्रतिनिधी महोदयांच्या मार्फतही पाठपुरावा करू. हे प्रश्न मार्गी निघाले पाहिजे ना. आपण फक्त बोट दाखवून सोडून देतो, हे इथे आहे प्रस्ताव तिथे आहे. एक दीड वर्ष कमावतो ना आपण. एक वर्षाचं जे प्रश्न एक वर्षाच्या अगोदर सांगितलं तेच प्रश्न आता आहे. आज बुधवार आहे, शुक्रवारपर्यंत आमच्याकडे ती सगळी माहिती आली पाहिजे, जेणेकरून आम्ही मग एकंदरीत त्या स्टेजवर ज्या अधिकाऱ्यांकडे काय पेंडिंग असेल मी स्वतः व्यक्तिशः त्याच्यामध्ये पाठपुरावा करेल. ठीक आहे, मंत्रालय स्तरावर करेल, हे करेल. फक्त तुमची माहिती आली पाहिजे. आता इथून पुढे कोणी असं म्हणू नये की भाई आम्ही माहिती म्हणजे आम्ही पाठपुरावा आमचं स्वतंत्ररित्या करतो. जिल्हाधिकारी कार्यालयाला पण लूपमध्ये ठेवा तुम्ही. अहो भाऊ, नवीन टावर केले हे सांगू राहिले, पण तुमच्या बॅटऱ्या कधी चालल्या, कधी राहिल्या, कधी येऊ राहिल्या, कधी जाऊ राहिल्या, कधी काय होऊ राहिलं, काय तुम्हाला माहित आहे? मग आम्ही नवीन टावर केले आहे, ते सोलर आहे, ते सोलरचं प्रोजेक्ट केलेलं आहे. पुण्यामध्ये काही ठिकाणी असेल तिथे सोलर आहे. आता तुम्हाला एक एक गाव सांगू राहिलो का? सांगायचं काय? तुम्हाला तुमचं काम नाही का तपासायचं कुठं रेंज आहे कुठं नाही? तर फक्त मेळघाट म्हणजे यायचा एक तर धंदा मेळघाटवर आहे. सगळा मेळघाटमध्येच BSNL टावर आहे. हे तिकडे लक्ष देत नाही. वारंवार फोन करून सांगितल्यानंतरही होत नाही. ते का होत नाही? या तुमचा OFC केबलनं किती दिवसापासून कामावलेला आहे सगळा? कुठली आहे एजन्सी? कुठली एजन्सी? कुठली एजन्सी? हो बोलो, कोणसे गाव ये नाही तो. हो म्हणजे कोणाचं? केंद्र सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंट. BBNL वाल्यांना बोलावं नाही. प्रॉब्लेम असा आहे, ही दिशा म्हणून तुम्ही काय फॉलोअप केलं त्यात? पाठवले सर, त्याच्या दुसऱ्या साईटवर गेला सर. मी प्रशासकीय मान्यता सुद्धा घेतली त्या कामाला ड्रायव्हरमधून. आणि सर माझ्या परमिशनसाठी प्रस्ताव पण टाकलेला आहे सर. परमिशनचा प्रस्ताव टाकायला किमान सर 3 आठवड्यात आलेला आहे. नाही, वन विभागाची परमिशन मिळण्यासाठी काय फॉलोअप केला आपण? केलेला आहे सर. माझे जे केलेले आहे, सबमिट केलेला आहे प्रस्ताव. काहीच नाही केलं. जे रीड असते सर, जेईनी जर कामं झाले असते तर तुम्हाला ही कशाला बनवलं असतं? नाही, वन विभागाचा एकंदरीत तुमचा अनुभव सगळ्यांचा लक्षात घेता जर आता ते जारीदा सबस्टेशनचा विषय आता नंतर चर्चा करू. मी जिल्हाधिकारी म्हणून माननीय मुख्य
आपले CJ सरांना त्या ठिकाणी विनंती केली, त्यांनी पुन्हा सूत्र हलवले आणि ते मिळालं आपल्याला शेवटच्या क्षणी. सर्व लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये हे केलं. तुम्ही फक्त JEE वर ढकलून चालणार नाही ना भाई त्याच्यात. मध्येच त्यांनी मीटिंगमध्ये भेट झाली होती. जर नागपूरला गेला असेल प्रस्ताव तर नागपूरला जाऊन तुम्हाला हे करावं लागणार आहे. तर त्याच्याशिवाय पर्याय नाही. हे सगळ्यांनी समजून घ्या. रस्ता तुमचा आहे ना तो. सर नुसतं आपण काय दरवेळेस काय झालं वन विभागाला ब्लेम करून आपण आपलं अपयश थोडंसं तिकडे दाखवून पाठवलं घेतो की असं. आपण विसरून जातो. तुम्हाला तिथे जायला काय अडचण आहे भाई. नागपूर काय खूप दूर आहे का आपल्याला. असं प्रोॲक्टिव्ह अप्रोच ठेवल्याशिवाय होणार नाही. ते त्यांचे तर कायदे आहेत भाई. पाठवावं लागते PCCFला नागपूरला तर पाठवावं लागते. आज जिल्ह्याची जिल्हा विकास व सहनियंत्रण अर्थात दिशा या समितीची बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील सर्व विभागवार त्यांचा आढावा, त्यांची जी कामं आहेत ती प्रामुख्यानं त्या सगळ्या बाबींवर चर्चा करण्यात आली आणि संबंधित विभाग मग जे जे काही वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागाचे कामं, त्यांच्या मर्यादा, हे सगळं व्यवस्थितपणे पार पाडावं. जिल्ह्याच्या विकासासंदर्भात अधिकाऱ्यांनी सतर्क आणि गतिमान व्हावं यासाठी या बैठकीचं आयोजन होतं. जिल्ह्यातील अनेक कामं रखडलेली आहेत. विशेषतः मेळघाट, मग पाणी पुरवठा असेल, त्यांचे रस्ते असतील, वीज असेल किंवा अन्य काही विषय असतील, त्या विषयावर सर्व पोषण आहारापासून तर शिक्षणापर्यंत सर्व या सर्व बाबीवर सांगोपांग चर्चा करण्यात आली आणि काही कामाच्या निमित्तानं जे अपूर्ण कामं असतील किंवा ते घेणे असतील या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.